हॅलो, कसे आहात? आत्ताच ऑफिसहून आले, मस्त फ्रेश होऊन देवाला दिवा लावला. मग थोडा आरामही केला. त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं. मग आम्ही तेच डिसाईड करत होतो, जावं की नाही जावं. सो आमचं डिसाईड झालं की जाऊया. त्यानंतर भूक लागली म्हणून मक्याचे पोहे तळले आणि थोडेसे हे पोंगे. तळलेल्या मक्याच्या पोह्यावर मस्त तिखट मीठ टाकून खाल्लं. त्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. तर आम्हाला जायचं होतं दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. तर तिथे पोहोचलो आणि बघितलं तर खूप जास्त गर्दी होती, म्हणून आम्ही बाहेरनंच दर्शन घेतलं आणि घरी आलो. आणि मी लगेच स्वयंपाक करायला घेतला. तर मी बनवते कढी. तर त्यासाठी मी इथे फोडणीचं भांडं घेतलं आहे. त्यात तूप टाकलं. त्यानंतर तुपामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं, कुटलेला लसूण टाकायचा, मिरची टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही टाकू शकता आणि मेथी दाणेसुद्धा टाकू शकता, बट मला आवडत नाही म्हणून ते मी टाकलं नाही. त्यानंतर मस्त फोडणी दिली. दहीमध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून मी छान मिक्स करून घेतलं पाणी टाकून आणि मग ही फोडणी त्याला दिली. कढीला फक्त 1 उकळ येईपर्यंत गॅसवर ठेवायची. त्यानंतर बंद करायचा गॅस. त्यानंतर मी इथे भरपूर कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ आणि साखर आणि मुगाच्या डाळीची खिचडी तयार होती. मग आम्ही लगेच गरम गरम जेवून घेतलं. मस्त आमची आवडती सिरियल बघत. असेच डेली रुटीनचे व्लॉग बघण्यासाठी फॉलो करा. बाय.